तालुक्यातील निडगळ गावाचे ग्रामदैवत आणि सिद्धगुंडा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक श्री सिद्धेश्वर मंदिरात अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याची घटना शनिवारी 8 ऑगस्ट रोजी समोर आली आहे. मंदिरातील शिवलिंग, नंदी, कासव तसेच तुळशी वृंदावनाचीही नासाधूस करण्यात आली. याचबरोबरच खेमवाडी येथील कुटीमाऊली आणि मरियम्मा मंदिरातही तोडफोड झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे ग्रामस्थ आणि शिवभक्तांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. मंदिर तोडफोडी मागे नेमका कोणाचा हात आहे, तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला आहे का, याचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी 10 ऑगस्ट रोजी हिंदू संघटनेच्या वतीने खानापूर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी मंदिर तोडफोडीतील आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पंडित ओगले यांनी बोलताना सांगितले की एकाच वेळी दोन्ही गावातील मंदिरांमध्ये तोडफोड झाल्याने हे कृत्य जाणून बुजून करण्यात आल्याचा संशय आहे. या घटनेमागे नेमकं कोण आहे याची माहिती सध्या नाही. मात्र पोलिसांनी तातडीने तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. येत्या 8 दिवसात दोषींवर कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल. प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने हिंदू समाज एकत्र येईल आणि रास्ता रोको करण्यात येईल असा इशाराही पंडित ओगले यांनी दिला. या घटनेची चौकशी करून दोषींना तातडीने अटक करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि हिंदू संघटनाकडून करण्यात येत आहे. आमच्या हजारो वर्षा अगोदर एक इतिहास होऊन गेला. मोगल असो, कुतुबशाही असो, पोर्चुगीज असो, ब्रिटिश असो, डच असो, असे अनेक लोक आले. आमच्या धर्मावरती फार आक्रमणे झाली, आमच्या मंदिरांवरती आक्रमणे झाली. खरं आमचा हिंदू धर्म न थांबता त्याला सामोरं जायचं काम आमच्या काही राजाने केलेलं आहे. खानापूर तालुक्यामध्ये निडगल हे 5 किलोमीटर अंतराचं गाव सिद्धेश्वर मंदिर हे अगदी जागृत देवस्थान. त्या भागातली लोक त्या सिद्धेश्वरच्या मंदिरामध्ये शिवलिंगावरती अगदी भक्तिभावाने जात असतात. भक्तिभावाने तरी त्या काही देशद्रोहाने, धर्मद्रोहाने काही रात्री जाऊन त्या ठिकाणी शिवलिंगाच्या पिंडीचं नामधूस करण्यात आलं. जी तुळस, जिथं विष्णूचं स्थान मानलं जातं, त्या तुळशीचं रोप सुद्धा उचलण्यात आलं. आणि ज्या शंकराचं वाहन नंदीबैल, त्या नंदीबैलावरती आक्रमण केलं. त्या देशद्रोहाने न थांबता खेमेवाडी गावामध्ये जिथं मर्यादा थळदेव मानलं जातं आणि कुटीमाऊली मंदिरावर दुधान तसंच सेम आक्रमण करण्यात आलं. एकूण माजी आमदार साहेब सांगितल्या प्रकारे हा तहसीलदार साहेबांना आणि सीपीआय साहेबांना आमचा ट्रायल बॉल आहे. ट्रायल बॉल म्हणजे माहिती नाही, फक्त की निवेदन आहे. आणि आमची मागणी आहे निडगल ग्रामस्थ, खेमेवाडी ग्रामस्थ आणि सकल हिंदू समाजच्या वतीनं की 8 दिवस आम्ही तुम्हाला टायमिंग द्यावे. 8 दिवसामध्ये जर तुम्ही आरोपी नाही शोधला तर येत्या थोड्या दिवसामध्ये प्रत्येक खेड्यातून खानापूर तालुक्याच्या वतीनं सर्व हिंदू समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे. हे निवेदन आहे ते तहसीलदारच्या माध्यमातून गृहमंत्री आपले प्रियांक खरगे साहेब त्यांना निवेदन देणार येणार आहे. आणि आमच्या सीपीआय साहेबांना खानापूरच्या की जे तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, ज्या भागातले 2 दिवसा अगोदर जे घटना घडली, तुम्ही ऍडव्हान्स मध्ये त्याची सखोल चौकशी करून त्या हरामखोरांना थेट त्या ठिकाणी त्याला नागरिक करून दूर काढले पाहिजे अशी सर्व खानापूर तालुक्याच्या हिंदू समाजाच्या वतीनं मागणी आहे. माता की यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, माजी अध्यक्ष संजय कुबल, सुरेश देसाई, बाबूराव देसाई, राजश्री देसाई, निडगल गावाचे परशुराम कदम, गणपती पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिर तोडफोडीचा तपास सुरू असून या कृत्यामागे नेमकं कोण आहे आणि त्यामागील हेतू काय आहे हे तपासातून स्पष्ट होणार आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ अनुग्रहला.